फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता 10वी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उपस्थितीत 5 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता सोलापूर येथे पार पडली। या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता 12वीची 121 आणि इयत्ता 10वीची 184 परीक्षा केंद्र आहेत याबाबत माहिती दिली आहे। सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात 12वी साठी 11वी आणि इयत्ता 10वी साठी 15 परीक्षक केंद्र आहेत। यामध्ये गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे। या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय व्हीसी मध्ये 1982 च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे। इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। 12वी साठी 55,879, इयत्ता 10वी साठी 65,585 इतके विद्यार्थी प्रविष्ट होतात। या परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून 12वी साठी 34, 10वी साठी 47 संवेदनशील केंद्र आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी बैठकीत दिली आहे। या केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त बैठक पथक नेमण्यात आले। या परिसरात 144 कलम लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर, पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। संवेदनशील केंद्रावर ज्या ठिकाणी मास्क कॉपी चालते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओग्राफीसाठी व्हिडिओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील असंही सांगण्यात आलेलं आहे। तालुका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडून फिरते पथक आणि बैठे पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रामसेवक, तलाठी यांची आणि इतर आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांच्या फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। संवेदनशील परीक्षा केंद्र अथवा गाव 144 कलमाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल। गावातील प्रतिष्ठित 4 ते 5 लोकांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यांच्याकडून गावातील याबाबत माहिती घेतली जाईल। एका ठिकाणी कंट्रोल रूम तयार करण्यात येईल ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात येतील। जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर विशेषतः संवेदनशील केंद्रावर लक्ष ठेवण्यात येईल। ज्या परीक्षा केंद्रांवर गैरकृत्य आढळून आल्यास फिरत्या पथकास पोलीस विभागास माहिती दिली जाईल। संबंधितांवर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल। परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा पुरवण्याबाबत उच्च अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, वेळापूर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक योजना, जिल्हा परिषद सोलापूर यांचंही फिरतं पथक सक्रिय राहणार आहे अशा सूचना देण्यात आल्या। या दक्षता समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त शहर, पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी, प्राचार्य, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक सोलापूर हे उपस्थित होते। शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले।